8 मई को जलगांव रोड स्थित छत्रपति संभाजी नगर के जायसवाल हॉल के सामने उद्धव बाला साहब ठाकरे समूह की ओर से मटका मोर्चा निकाला गया। महिला समूह ने संभाजी नगर में पीने के पानी की मांग को लेकर नारे लगाए। हंडा मोर्चा झूठे पानी दे। इस प्रदर्शन में मीनाताई फसाटे, शीलाताई गुंजल, छायाताई शिंदे, पुष्पा नलवाड़े, अपर्णा रमावत और अन्य लोग उपस्थित रहे। पाणी द्या लबाडांनो पाणी द्या। हा मोर्चा आम्ही आज सुरुवात केलेली आहे। आज हा आमच्या चौकामध्ये ठेवलेला आहे। याच्यानंतर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे आणि परत प्रत्येक महिला येईल। आता आल्याच नाही, गल्लीमधून 2-2, 4-4 बायका आलेल्या आहे। फक्त आम्हाला 8 दिवसाला पहिल्यांदा 3 दिवसाला होतं, 3 दिवसानंतर 8 दिवसाला झालं, 8 दिवसानंतर 9व्या दिवशी पाणी येत आहे। गोरगरिबांना कसं पाणी साचायचं आणि पाणी येत आहे ते 40 मिनिटं 40 मिनिटामध्ये कसं पाणी होणार आहे? एका वेळेस जेवायला नसलं तर दुसरी दिवस शेजाऱ्याकडून मागून आणता येतं, पण पाणी घेत नाही कोणी। कसं करायचं? गोरगरिबांना साठा कसा करायचा ह्या पाण्याचा? आता इथून पुढे कोणाचं मोठं आंदोलन करशाल? इथून पुढे आम्ही चौकात भव्य आंदोलन मोठे आंदोलन करणार आहे। याच्यानंतर येणाऱ्या 16 तारखेला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं आंदोलन छेडलेलं आहे आणि आम्ही हे करणार आहे। लबाडांनो पाणी द्या। यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही। कसं आहे, हे सरकार आलं ज्यावेळेस आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार होतं, त्यावेळेस 3 दिवसाला पाणी सुटत होतं, कारण त्यावेळेस सरकार हे जनतेतनं निवडून आलं होतं। आज भाजप सरकारला एवढे इशारा, एवढं आव्हान छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 महिना झालं आमच्या अंबादास दानवे साहेब आंदोलन करतायत, पाण्यासाठी भीक मागतायत। माझ्या महिला भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। पाणी 8-8 दिवसाने इथं येते। अरे भाजप सरकार, तुम्हाला जर जमत नसेल तर खुर्ची खाली करा, नाहीतर आमचं 1 दिवसात पाणी द्या ही आमची आव्हानात्मक मागणी आहे। आज जर इथं 8-8 दिवसाला पाणी येत असेल तर पाणी कशाला लागत नाही? जीवन हे सगळं पाण्यावर जगलं जात आहे। प्रत्येक गोष्टीला पाणी लागतंय आणि पाणी 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 करून माझ्या महिला उन्हातानात, माझे पुरुष पदाधिकारी सगळे जर उन्हातानात जर आंदोलन करायची ह्या सरकारमध्ये आता वेळ येत असेल तर उपयोग काय आहे तुमचा? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उपनेता सौ छायाताई शिंदे या नात्याने पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेब यांच्या ज्यावेळेस ते सरकारमध्ये होते त्यावेळेस पहिला प्रश्न होता तो शेतकरी। तो शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न मिटवला। जी त्यांनी आव्हानं केली होती मुख्यमंत्री होत असताना ती सगळी आव्हानं त्यांनी पूर्ण केली। प्रत्येक आव्हानात्मक लक्ष पहिला शेतकऱ्यांच्याकडे होतं, माझ्या माता भगिनींच्याकडे होतं। आज तुमचं सरकार आलंय, लबाडांनो पाणी द्या ही घोषणा मला या छत्रपती संभाजीनगर मध्ये करावी लागते। आमच्या महाराष्ट्रातून सगळीकडे पाण्यासाठी एवढी बोंबाबोंब चालू आहे। प्रत्येक ठिकाणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी ज्यावेळेस आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिली घोषणा होती शेतकऱ्यांचा शेतकऱ्या 7/12 कोरा करणार आणि केला आमच्या साहेबांनी। तसं या लोकांनी आता सुद्धा जाहीर निवेदनामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आम्ही कर्जमाफी करतो। कुठं गेला तुमचा अहवाल? कुठं गेल्या तुमच्या मागण्या? अरे आमच्या शेतकऱ्यांच्या तर रोज आत्महत्या होत आहेत आणि आता सांगताय तुम्हाला कर्ज भराच्या आत्महत्या होत आहेत। याला कोण जबाबदार आहे? कशासाठी तुम्ही या घोषणा दिल्या? निवडून येण्यात आम्ही हजर आहोत। याचं कारण हे आहे की या संभाजीनगरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे। नागरिकांना 12-12, 15-15 दिवस पाणी येत नाहीये। ज्या माता भगिनींना आमचं सरकार असताना, या आघाडीचं सरकार असताना 3 दिवसाआड पाणी येत होतं, त्या माता भगिनींना आता 15 दिवस पाण्यासाठी वंचित राहावं लागले। माता भगिनींचे हाल बघा की माझी माता भगिनी चक्कर येऊन पडली। आज माता भगिनी उन्हामध्ये तापतायत, आज अक्षरशः जनावरं होळपडतायत, पण यांना आतापर्यंत जाग आलेली नाही। या सरकारला जाग आणायची आहे, कारण यांच्याकडे पाण्याचं नियोजन नाही आहे। पाण्याचं जे नियोजन व्हायला पाहिजे 140 एमएलडी पाणी मिळतंय, परंतु या लोकांना नियोजन करता न आल्यामुळं 1 दिवसाआड पाणी देता येत नाहीये। आमचे नेते, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली ही संपूर्ण आमची महिला आघाडी इथली पदाधिकारी आणि आमचे सगळे पदाधिकारी आज हे जे आंदोलन करतात यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सत्ताधारी तर तुमच्यावरच आरोप करताय मॅडम। ते सत्ताधारीचे लोक आहे ते तुमच्यावरच आरोप करताय। सत्ताधारी लोक काय आरोप करतायत? आमची सत्ता होती तेव्हा 3 दिवसाआड ते पाणी येत होतं, जनतेला एवढे पाण्याचे हाल होत नव्हते, त्यामुळे खोटे आरोप
शेतकऱ्यांची फसवणूक, हे फसवा सरकार आहे. आणि या फसव्या सरकारचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करते आणि त्यांना इशारा देते की काही करून जर या शहरातल्या नागरिकांना पाणी मिळालं नाही तर यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आणि या नागरिकांचे हाल अपेष्टा सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या नागरिकांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपलं नाव मॅडम, आपलं नाव अस्मिता गायकवाड, शिवसेनेच्या उपनेता म्हणून मी काम करते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या वहिनी, आमचं श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब, या दोघांच्याही मार्गदर्शनानुसार आदरणीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली हा जो संपूर्ण पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन घेतलंय. या प्रत्येक पाणी द्या लबाडांनो पाणी द्या हा मोर्चा आम्ही आज सुरुवात केलेली आहे. आज हा आमच्या चौकामध्ये ठेवलेला आहे. याच्यानंतर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे आणि घर परत प्रत्येक महिला येईन. आता तर आल्याच नाही, गल्लीमधून 2-2, 4-4 बायका आलेल्या आहे. फक्त आम्हाला 8 दिवसाला पाणी, पहिल्यांदा 3 दिवसाला होतं, 3 दिवसानंतर 8 दिवसाला झालं, 8 दिवसानंतर 9व्या दिवशी पाणी येत आहे. गोरगरिबांना कसं पाणी साचायचं आणि पाणी येत आहे 40 मिनिटामध्ये कसं पाणी होणार आहे. एका वेळेस जेवायला नसलं तर दुसरी शेजाऱ्याकडून मागून आणता येतं पण पाणी घेत येत नाही कोणी. कसं करायचं, गोरगरिबांना साठा कसा करायचा ह्या पाण्याचा. आता इथून पुढं कोणातून मोठं आंदोलन करशाल? यातून पुढं आम्ही चौकात भव्य आंदोलन करू. मोठे आंदोलन करणार आहे याच्यानंतर. येणाऱ्या 16 तारखेला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं आंदोलन